ला सुरुवात होते. पहिलं षटक, पहिला बॉल राज विचारे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय मयुरेश यादव. नॉन स्ट्रायकिंग एंडला बबलू मारणे. हो, पहिलाच बॉल वरती मिळणाऱ्या धावा 4 आलाय चौकार. आणि 11 संघ, अगदी या संघाने देखील टेनिस क्रिकेट विश्वामध्ये दबदबा निर्माण केला. असे 11 या संघाचे या ठिकाणी प्रतिनिधी उपस्थित राहिले. सागरजी मल्हार असतील, विजयजी कदम असतील, प्रमोदजी भिंगारडे आणि त्याचप्रमाणे स्वप्नीलजी परब बंडी आणि नवनाथजी गाडवे या सगळ्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचे. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये. आणि या वेळेला फुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, झेल, विकेट, मयुरेश यादव आउट. नवीन फलंदाज पराग पवार आयकॉन खेळाडू आहे या संघाचा आणि तोच आता बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला धावा झाल्या 4 आणि लगेचच दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळवली राज विचारेने. चांगला गोलंदाज आहे राज विचारे. सातत्याने याच मैदानात क्रिकेटचा अभ्यास सराव तो करत असतो आणि त्यानंतर मात्र आता त्याची वर्णी लागली टीम द बेस्ट बॉयज या संघाकडून. चांगली संघ बांधणी केली आहे द बेस्ट बॉयज या संघाने देखील. टॉस जिंकला आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय बेस्ट बॉयज या संघाने मिळवल्यानंतर स्पर्धेला सुरुवात देखील झाली आहे. सामन्याला सुरुवात झाली आहे. यावेळेला पडल्यानंतर बॉल खाली राहिला होता. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहेत, रन मिळणार नाहीये. डॉट बॉल. पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगती पथावर आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली राज विचारेने, कारण पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली आणि आता हा तिसरा चेंडू डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेला मोठा स्ट्रोक, लॉंग अँड स्ट्रॉंग, हँडसम, बॉल निघून जातोय आउट ऑफ द पार्क, षटकार. ओ, यावेळेला चांगला बॉल बरोबर टप्प्यावर हा बॉल पाहायला मिळाला. फुल लेनचा हा बॉल होता, बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल राज विचारेला आपण पाहतोय. हे पहिलं षटक हाताळत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं चांगलं षटक आतापर्यंत राहिले राज विचारेचं, कारण पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसऱ्या बॉलवर लगेचच विकेट मिळवली, तिसरा चेंडू डॉट आणि लगेच चौथ्या बॉलवर षटकार आणि आता देखील डॉट बॉल. आणि आता हा शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर देखील विकेट मिळवली आहे राज विचारेने. पराग पवार OUT आउट. तर पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावर 10. 2 गडी बाद, 10 धावा धावफलकावर. मातृच्या संघ एका बाजूला पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर संघ आहे द बेस्ट बॉयज. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट्स राज विचारेने आपल्या संघाला मिळवून दिलेत. नवीन गोलंदाज आहे रोहन आवटे, नवीन गोलंदाज आहे. या गोलंदाजाची देखील चर्चा होते. जेव्हा जेव्हा तो गोलंदाजी करत असतो तेव्हा सातत्याने या गोलंदाजाची चर्चा होतच असते या विभागामध्ये. नवीन फलंदाज आहे विश्वंभर.
ओहो, पहिलाच बॉल बबलू साठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बबलूने केला होता. बरोबर बॉल गोलंदाज रोहनने हाताळलाय. डॉट बॉल. रोहन आउटे. डावकुरे आताचा गोलंदाज सध्या चर्चेचा विषय आहे. या गोलंदाजाची देखील चर्चा होईल. 10 धावा आता धावफलकावर झालेत. बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये श्रेयस मारणे आणि विश्वंभरला, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट्स माघारी परतले. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे. बबलू मारण्याची पॉवर. बॉल गेला आउट ऑफ द पार्क. षटकार. थँक्यू डीजे मास्टर. षटकार आलाय बबलूच्या बॅट मधून. हो, यावेळेला चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा फिरलाय बॉल. बरोबर बॉल अडवलाय. डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. बबलूसाठी पुढचा बॉल. चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि या बॉलवर आता 1 धाव मिळणार आहे. आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 17. 17 धावा धावफलकावर झाल्यात. विश्वंभरला देखील बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. श्रेयस मारनेला देखील बॅटिंग करावी लागेल. आतापर्यंत एक षटकार आलाय श्रेयसच्या बॅट मधून. धावांची गरज आहे टीम मातृच्या संघ या संघाला. ज्यावेळेला बॅटची कडा स्वतः आपण पाहिलं तर रोहनने प्रयत्न केलेत. प्रयत्नांना दाद द्यावीच लागेल. चांगला प्रयत्न रोहनने केला होता. या बॉलवरती रन मिळणार नाहीये. डॉट बॉल. म्हणजेच काय, धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 धावा धावफलकावर. दुसरं षटक आपण पाहतोय. प्रगती पथावर आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी रोहनने केली आहे, कारण या ओव्हरमध्ये 7 धावा त्याने खर्च केलेत 5 चेंडू हाताळत असताना. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2026. सामना क्रमांक 3. पहिल्या डावाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर. ज्यावेळेला देखील पुन्हा एकदा फटका फसलाय. संधी होती यावेळेला देखील. 1 धाव कंप्लीट केली आहे. म्हणजेच काय, 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने 18 धावा धावफलकावर. थँक्यू डीजे. नवीन सॉन्ग देखील आपल्याला पाहायला मिळते. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग. आणि आता नवीन गोलंदाज आहे मितेश दलाल. डॉन. षटक क्रमांक 3. हे देखील महत्वाचं षटक असेल या मॅच मधील, कारण 18 धावा आता धावफलकावर. 2 गडी माघारी परतले. श्रेयस मारणे आणि विश्वंभर ही जोडी मैदानामध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळते टीम मातृच्या या संघाकडून. फाईन लेग मध्ये एक फिल्डर आहे. थर्ड बँडला एक फिल्डर आहे. पॉइंट मध्ये एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो मिड ऑफ. आणि लॉंग ऑन मध्ये राज विचारे. पहिलाच बॉल आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. आता मात्र फाईन लेग मध्ये असलेल्या फिल्डर कडून 1 धाव कंप्लीट देखील केली आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर टीमची 19. इंडियन प्रीमियर लीगच्या धर्तीवरती ज्याप्रमाणे खेळाडू लिलाव प्रक्रिया पार पडली जाते, तशाच पद्धतीची लिलाव प्रक्रिया संपूर्ण स्पर्धेमध्ये पार पडली गेली. आणि त्यानंतर मात्र हे सर्व खेळाडू 12 संघांमध्ये विभागले गेलेत. 12 संघांची 12 संघमालक, आयकॉन खेळाडू, अशा पद्धतीने ही संपूर्ण स्पर्धा पाहायला मिळते. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026. मितेश दलाल. डॉन. ज्यावेळेला चांगला स्ट्रोक आहे बबलू मारणे. बबलूच्या बॅट मधून सिक्सर. 6. धन्यवाद डीजे मास्टर.
आणि विनंती असेल पोलीस उपनिरीक्षक माननीय श्री धनंजय व्यवहारे साहेब, आपण देखील व्यासपीठावर यायचे. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धनंजय व्यवहारे साहेबांना देखील आपण खेळताना पाहणार आहोत टीम सियासारा 11 या संघाकडून. आणि साहेबांची आज प्रमुख उपस्थिती या स्पर्धेनिमित्त. साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. फर्स्ट 25 ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल, हा बॉल देखील निघून जातोय. 6 धावांसाठी सिक्सर. करी रोडचा बाहुबल्ली मैदानाच्या आतमध्ये श्रेयस मारणे आणि त्याच्याच बॅट मधून धावा येत आहेत. आणि धावा येणं गरजेचे आहे टीम मातृच्या टीमसाठी, कारण आता धावा झाल्या धाव फलकावर 31 ऑन बोर्ड. 6 बॉल मध्ये 19 धावांवर बॅटिंग करतोय श्रेयस मारणे. बबलू 2 बॉलवर 2 षटकार. एक दिशा निवडली कव्हरची आणि त्यानंतर मात्र स्क्वेअर लेग दिशामध्ये हा बॉल फेकून दिला 6 धावांसाठी. यावेळेला देखील बॅकफुटवर जात असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या बॉलवर आता विकेट. फलंदाज बाद. धन्यवाद. तुम्हा आम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि या दरम्यान आज आपल्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी काळा चौकी पोलीस स्थानकाचे सन्माननीय धनंजय व्यवहारे साहेब आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. साहेबांचा एक यथोचित सन्मान या ठिकाणी मी नितीनजी गावडे साहेबांना विनंती करेन की आपण धनंजय व्यवहारे साहेबांचा एक यथोचित सन्मान, यथोचित सत्कार या ठिकाणी करायचा आहे. खऱ्या अर्थानं आपण नेहमी म्हणतो की माणूस उभा आहे वर्दीतला, त्यामुळे सण साजरा होतोय गर्दीतला. तर आपल्या नजीकचं पोलीस प्रशासन काळा चौकी पोलीस स्थानकाचे सन्माननीय धनंजय व्यवहारे साहेब आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित राहत आहेत. तर साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि आपण केलेल्या सहकार्याबद्दल सर्वप्रथम तर आपल्या आयोजकांच्या वतीने आम्ही धन्यवाद आणि आभार व्यक्त करतोय. आणि असंच सहकार्य आम्हाला वर्षोनवर्ष लाभो हीच आम्ही काळा चौकीच्या महागणपती चरणी आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अभुदय नगरच्या राजा चरणी प्रार्थना करतोय. खूप खूप धन्यवाद साहेब. 2 शब्दात आपण या युवा खेळाडूंना आणि या सर्व उपस्थित प्रेक्षकांना नक्कीच मार्गदर्शन करायचंय. प्रथम सर्व आलेल्या खेळाडूंचं खूप खूप स्वागत. हे जे सामने भरवले खूप छान आणि सुंदर नियोजन दिसतंय. तसेच मी देखील एका संघात आहे, सिया सारा. पुढील सामन्यात आम्ही नक्कीच पुनरागमन करून या मैदानावर आमचं नाव उल्लेख होईल अशा पद्धतीने प्रदर्शन करू. थँक्यू. धन्यवाद साहेब. गतवर्षी सुद्धा आपण खेळला होतात. याही वर्षी तुमचा चांगला खेळ आपल्याला पाहायला नक्कीच मिळेल अशी अपेक्षा आहे. आणि पुन्हा एकदा जातो मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी मात्र माझे सहकारी समालोचक मित्र कॉमेंट्री बॉक्स मधून अभिषेक पाटील आपल्यासोबत जुळलेले असतील. धन्यवाद. धन्यवाद रोशनजी. पुन्हा एकदा जातोय मॅचच्या दिशेने. बबलू मारण्याची विकेट. गोलंदाज मितेश दलालने मिळवल्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये आल्या राहुल. बबलू मारणे चांगली बॅटिंग करत होता. मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून धावा येत होत्या आणि परंतु त्यानंतर मात्र मितेश दलाल डॉन आणि त्या डॉनने ती विकेट मिळवून दिली. लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपातली ती विकेट आणि त्यानंतर तो जल्लोष साजरा केला गेला. 31 धावा आता धाव फलकावर. 3 गडी माघारी परतलेत. राहुल आणि विश्वंभरी जोडी आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करत असताना. बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये आता राहुलला, कारण संघ अडचणीमधून असलेल्या संघाला बाहेर काढायचं आहे आणि तो प्रयत्न मात्र दोन्ही फलंदाज करतील या मॅच मध्ये. 2.5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आणखीन एक बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळाला. पडल्यानंतर फिरलाय बॉल. वेद सुराने चांगली फिल्डिंग. 1 धाव कंप्लीट. लेग बाईटची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. म्हणजेच काय, आता 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 32 ऑन बोर्ड.
रोहन आवटे नवीन गोलंदाज. रोहन आवटेचा पहिला बॉल प्रचंड वेगातला, बरोबर टप्प्यावर फुल लेनचा बॉल होता. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे राहुलच्या बॅट मधून, बॉल निघून जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार. सरळ फटका खेळण्याचा प्रयत्न केला राहुलने लॉंग ऑन मधून. राज विचारे चांगली फिल्डिंग, एक धाव कंप्लीट केली आहे. षटकार आल्यानंतर मात्र चांगला क्रिकेट पाहायला मिळते राहुलच्या माध्यमातून. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 39. 39 धावा धावफलकावर. 3 गडी आतापर्यंत आपण पाहिलं तर माघारी परतलेत आणि तिथून पुढे मात्र डाव सांभाळला या दोन्ही फलंदाजांनी. विश्वंभर साठी चांगला बॉल प्रचंड वेगातला आता पाहायला मिळालाय. डॉट बॉल, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू चालला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय हा चेंडू. चांगली गोलंदाजी रोहनच्या माध्यमातून आतापर्यंत केली गेली या मॅच मध्ये, कारण आतापर्यंत या ओव्हरचा विचार केला तर 7 धावा त्याने खर्च केल्या 4 बॉल हाताळत असताना. पुन्हा एकदा आता बॉल खाली राहिला होता, सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि बरोबर बॉल हा देखील निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. विश्वंभर कमबॅक करावे लागेल या मॅच मध्ये, बॅटिंग करावी लागेल. संघाला गरज आहे विश्वंभरची देखील. आणखीन एक बॉल आता उसळी घेणारा पाहायला मिळतोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल म्हणजेच काय, आता 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 39. हॅलो हॅलो, सिद्धेश भोसले आपण कुठे असेल तर या. सिद्धेश भोसले अथवा मंदार गुरव. सिद्धेश भोसले अथवा मंदार गुरव. एकोणचाळीस 39. इथून पुढे मॅच बनू शकते, कारण अजूनही जर आपण पाहिलं तर या पहिल्या डावातील शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. राहुल म्हणजेच रैना आपण पाहतोय बॅटिंग करत असताना आणि त्याच्या समोर विश्वंभर 6 बॉल मध्ये 2 धावांवर बॅटिंग करतोय. विश्वंभर राहुलचा विचार केला तर 5 बॉल मध्ये 7 धावांवर बॅटिंग करतोय आणि आगमन होत आहे या ठिकाणी फरदीन काझी. फरदीन काझी नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन पाहायला मिळतील. फरदीन काझी आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 या महासंग्रामामध्ये फरदीन काझीचा खेळ देखील तुम्हाला पाहायला मिळेल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आयकॉन खेळाडू शिवडी मुंबईकर्स संदीपजी इंगळे आणि शिवाजी दरेकर यांचा संघ आहे. त्या संघामधून फरदीन काझी इन ऍक्शन पाहायला मिळणार आहे. ज्यावेळेला चांगला चेंडू, थोडीशी दिशा चुकते, वाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचले धाव फलकावर 40. पुढील सामना श्रीजा 11 आणि शिवडी मुंबईकर्स. इनिंग ब्रेक मध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस देखील केला जाईल आणि फरदीनचे चाहते देखील आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. रिव्ह्यू घेतलाय गोलंदाजी करत असलेल्या संघाने. व्हाईट बॉल आहे की नाही त्याची आता पडताळणी केली जाईल. थर्ड अंपायर सर सूर्यकांत अडाव त्याची आता पडताळणी करतील. हा व्हाईट बॉल आहे की नाहीये. हा व्हाईट बॉल आहे की नाही आता त्याची पडताळणी केली जाते. टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण टेक्निकल टीम. इट्स अ व्हाईट बॉल.
रिव्ह्यू गमावलाय आपण, याची नोंद घ्या. टीम द बेस्ट बॉईज ऑन फील्ड अंपायरने निर्णय दिला होता व्हाईट बॉल. स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेमध्ये सर सुबोध गडसे, लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये नासिर शेख आणि थर्ड अंपायर म्हणून सूर्यकांतजी अडाव असे 3 मॅच ऑफिशियल्स पाहायला मिळत आहेत. 40 धावा आता धावफल कव्हर, 40 ऑन बोर्ड. ओहो, या बॉलवर चांगला बॉल. आता बरोबर टप्प्यावर हा बॉल हाताळला होता राजने आणि हा डॉट बॉल येणार आहे, धाव मिळणार नाहीये. शेवटचे 11 बॉल अजूनही शिल्लक आहेत या मॅच मधील, या पहिल्या डावातील. 40 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. 40 धावा धावफल कव्हर झालेत. 3 गडी माघारी परतले. 4.1 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. पुढचा बॉल सरळ रेषेमध्ये, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, फटका. मिळणाऱ्या धावा 6. आलाय राहुलच्या बॅट मधून षटकार. धन्यवाद. षटकार आलाय राहुलच्या बॅट मधून. धावा झाल्या धावफल कव्हर 46. 46 धावा धावफल कव्हर. 3 गडी माघारी परतलेत. उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, मन बदललं होतं आणि हा डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. 46 ऑन बोर्ड. पहिल्या डावाचा खेळ आपण पाहतोय. द बेस्ट बॉईज आणि त्यांच्या विरुद्ध मातृछाया संघ. दोन्ही संघ ताकदवर आहेत. त्यांची देखील चर्चा होती या संपूर्ण स्पर्धेमध्ये. धावांचा विचार केला तर धाव संख्या जाऊन पोहोचली आहे धावफल कव्हर टीमची आता 46. 46. आणखीन एक प्रचंड वेगातला बॉल. राज विचार करून गोलंदाजी करतोय. हा डॉट बॉल आणि फलंदाजी करत असलेल्या संघाने रिव्ह्यू घेतलाय. सर सूर्यकांतजी अडाव त्याची पडताळणी करतील. व्हाईट बॉल आहे की नाहीये त्याची आता पडताळणी केली जाते. ऑनफील्ड अंपायरचा डिसिजन होता डॉट बॉल, परंतु फलंदाजी करत असलेल्या संघाने रिव्ह्यू घेतलाय व्हाईट बॉल साठी. आता त्याची पडताळणी केली जाईल आणि तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. राज विचारे हे महत्वपूर्ण षटक हाताळतोय. स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर बॅटर राहुल. व्हाईट बॉल आहे की नाही त्याची आता पडताळणी केली जाते. क्रिकेटचा महासंग्राम, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026, शिवडी विधानसभा प्रीमियर लीग, काळ्या चौकीचा ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदान आणि याच मैदानात क्रिकेटचा महासंग्राम रंगलाय. इट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू रिटेन केला जाईल. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. धावा झाल्या धावफल कव्हर 47. 47. 47 ऑन बोर्ड. स्ट्रोक खेचला यावेळेला राहुलच्या बॅट मधून. बॉल झालाय गोल. 6 धावा. सिक्सर. धन्यवाद डीजे. षटकारांचा पाऊस पाडतोय राहुल मैदानाच्या आतमध्ये. धावा झाल्या धावफल कव्हर आता 53. 53 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. टीम मातृछाया चांगलं कमबॅक पुन्हा एकदा मातृछाया संघाचं पाहायला मिळते या मॅच मध्ये, कारण धावा येत आहेत रैनाच्या बॅट मधून. पुढचा बॉल देखील निघून जाईल दूर 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 दूर, खूप दूर. 6. सिक्सर. थँक्यू डीजे मास्टर. आतापर्यंत 3 सिक्सर या ओव्हर मध्ये. चांगलं कमबॅक पुन्हा एकदा पाहायला मिळते. राहुलचा विचार केला तर 10 बॉल मध्ये 25 धावांवर बॅटिंग करतोय. 250च्या स्ट्राईक रेटने. 59 धावा धावफल कव्हर. 3 गडी माघारी परतले. चांगलं कमबॅक पुन्हा एकदा मातृच्या टीमने केलं या मॅच मध्ये. आणखीन एक. वा 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 वा, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. सिक्सर.
65 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. टीम मातृछाया कमबॅक पुन्हा एकदा मॅच मध्ये पाहायला मिळते. ह्यालाच म्हणतात कमबॅक मित्रांनो, कारण 3 गडी लवकरच माघारी परतले आणि त्यानंतर मात्र राहुल मैदानाच्या आतमध्ये रैनाच्या बॅट मधून धावा येत आहेत. 11 बॉल मध्ये 31 धावांवर नॉट आउट तो बॅटिंग करतोय. विश्वंभरच्या बॅट मधून अजूनही धावा आल्या नाहीयेत या मॅच मध्ये. 6 बॉल मध्ये 2 धावांवर तो बॅटिंग करतोय. नवीन गोलंदाज वेदस्तुराने. आणि स्वतः जर आपण पाहिलं तर पेशाने वकील देखील आहेत. ॲडव्होकेट वेदस्तुराने. क्रिकेटची आवड, या क्रिकेटच्या प्रेमापोटी तुम्ही पाहिले धनंजय व्यवहारे साहेबांना देखील पोलीस उपनिरीक्षक असून देखील आज मात्र शिवडी विधानसभा प्रीमियर लीगचा आनंद घेत आहेत. आणि तेच उत्तम उदाहरण आहे मित्रांनो. क्रिकेटवरचं प्रेम, क्रिकेटसाठी असणारं त्यांची ही आवड आणि त्याचसाठी मात्र ते मैदानात उतरलेत. 5 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. वेदस्तू नवीन गोलंदाज आहे. वेदस्तूचा पहिला बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. प्रयत्न तर चांगले केले होते, परंतु 1 हँडेड कॅच. यश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये झेलताना टिपलाय, संपुष्टात आलाय. फलंदाज विश्वंभरचा खेळ, विकेट. थँक्यू डीजे मास्टर. ऍक्शन रिप्ले मध्ये हा झेल पाहाला. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. अगदी 15 ते 20 मीटरचं अंतर यश चव्हाणने कापलं. लॉंग ऑफ मध्ये फिल्डिंग तो करत होता आणि त्यानंतर अक्षरशः त्याने हा झेल टिपला एका हातामध्ये. 1 हँडेड कॅच आणि त्यानंतर संपुष्टात आलाय. फलंदाज विश्वंभरचा खेळ. नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना पाहायला मिळतो यश चौरसिया. आणखीन एक विस्फोटक फलंदाज आहे यश चौरसिया. त्याच्यावरती देखील आता लक्ष असेल, कारण शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. धावा झाल्या धाव फलकावर 65. 4 गडी माघारी परतलेत. राहुलला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. ज्या खेळाडूच्या बॅट मधून धावा आल्यात या मॅच मध्ये तो मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. 11 बॉल मध्ये तो 31 धावांवर बॅटिंग करतोय. यश चौरसियावर आता सगळ्यांचं लक्ष असेल. शेवटचे 5 बॉल शिल्लक या पहिल्या डावातील. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये टीम श्रीजा 11 आणि त्यांच्या विरुद्ध शिवडी मुंबईकर्स. आणि शिवडी मुंबईकर्स या संघाचे संघमालक संदीपजी इंगळे आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. ओहो, यावेळेला संधी आहे. यस, बॅक टू बॅक दुसरा विकेट. नाव आहे वेदस्तुराने. फलंदाज यश OUT आउट. अभिषेक गाडगे नवीन फलंदाज. चला 2 कॅप्टन्स आपण यायचंय. टीम शिवडी मुंबईकर्स आणि श्रीजा 11 लालबाग. दोन्ही कर्णधारांना विनंती, आपण टॉस साठी रेडी राहा. "65 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट. वेदस्तुराने हॅट्रिकची सुवर्ण संधी या गोलंदाजाकडे आहे. विकेट हॅट्रिक होईल का पूर्ण या संपूर्ण स्पर्धेतील? कारण पहिलं अर्धशतक झळकावणारा खेळाडू होता तो म्हणजे प्रथमेश पवार नाना. आणि आता विकेट हॅट्रिकची सुवर्ण संधी वेदस्तुरानेकडे आहे. यावेळेला सरळ खेचलाय, संधी आहे. आणि या बॉलवर आता प्रयत्न तर चांगले केले होते, परंतु हा बॉल निघून गेला 6 धावांसाठी. षटकार. धन्यवाद डीजे. स्पोर्टिसॅक हा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये. कारण प्रत्येक खेळाडूच्या अंगावर जी जर्सी आहे त्या जर्सीच्या बरोबर समोरच्या बाजूला अगदी छातीवरती नाव सुवर्ण अक्षरात कोरलं गेले स्पोर्टिसॅक. त्यांचं देखील विशेष योगदान या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आता धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. रैना पोहोचलाय स्ट्रायकिंग एंडला, परंतु हा व्हाईट बॉल पंच घोषित करतायत आणि या बॉलवर आता धावबादच्या स्वरूपात अभिषेक आउट. चला दोन्ही कॅप्टन्स आपण यायचंय. श्रीजा 11 लालबाग आणि शिवडी मुंबईकर्स.
श्रीजय 11 लालबाग कॅप्टन आपण लगेच यायचंय व्यासपीठावर. नवीन फलंदाज आहेत पांडुरंग गाडे, नवीन बॅटर. षटकार आला होता अभिषेक गाडगेसाठी, त्यानंतर मात्र तो धावबाच्या स्वरूपात माघारी परतलाय. चांगला खेळ त्याने देखील केला, कारण या ओव्हरमध्ये एक गरज होती षटकारांची. षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. धावा झाल्यात 72. लॉस ऑफ 6 विकेट. टीम मातृछाया. आता या फलंदाजावर सगळ्यांचं लक्ष आहे. राहुलच्या बॅट मधून आणखीन एक बॉल झालाय गुल. 6 धावांसाठी षटकार. षटकार येत आहेत. धावांची गरज आहे. 78 धावा धाव फलकावर. 78 ऑन बोर्ड. पुलटा चुकीला माफी नाही. हा बॉल देखील फरार फरार फरार. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये. रैनाने बॅट मधून त्याच्या धावा आल्या. राहुलची बॅट बोलली आणि आता धावा झाल्या धाव फलकावर 84. 84. हो स्लोअर वन डिलिव्हरी. गतीमध्ये परिवर्तन. डॉट बॉल. परंतु बॅटिंग आवडली असेल तर टाळायला हरकत नाहीये मित्रांनो. अर्धा संघ तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसला होता. त्यानंतर मैदानामध्ये आला राहुल आणि राहुलच्या बॅट मधून धावा आल्या. पहिल्या डावाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर. 84 जिंकण्यासाठी 36 बॉल आणि 85 धावांची गरज आहे. 14 बॉल मध्ये नॉट आउट. 43 धावा. राहुल, रैना चांगली बॅटिंग. 7 षटकार आणि स्ट्राईक रेट जर आपण पाहिलं तर 307.14चा हा स्ट्राईक रेट पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग. नेक्स्ट मॅचचा केला जाईल टॉस. येस, ओव्हर टू यू रोशनजी पातडे. आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. पुढील मॅचचा टॉस करण्यासाठी आपल्यासोबत कालाचौकी पोलीस स्थानकाचे अधिकारी सन्माननीय धनंजय व्यवहारे साहेब आहेत. आणि इथे कॅप्टन म्हणून एका बाजूने आपण जर पाहिलं तर रोहित माने आहे आणि एका बाजूला मात्र फरदीन काझी. हेड किंवा टेल असा हा कॉल आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. कोण कॉल करतंय? रोहित विल कॉल. चला, टेल इज अ कॉल अँड टेल इट इज. रोहित, टॉस जिंकलाय. सर्वप्रथम नवीन पर्व, पहिलीच मॅच आहे. किती उत्सुकता आहे आणि कसं वाटतंय आज मैदानाचं वातावरण? उत्सुकता तर खूप आहे आणि ऑर्गनाईज तर खूप चांगलीच केली आहे. दरवर्षी नेहमी चांगलीच असते ही स्पर्धा. आम्ही पण खूप उत्सुक असतो दरवर्षी कधी ही स्पर्धा येते, कारण ऑर्गनायझिंग खूप चांगलंच असतं आणि मजा येते ही टुर्नामेंट खेळायला. आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करू. आणि फरदीन सारख्या खेळाडूची टीम आहे समोर, म्हणजे शिवडी मुंबईकर. तर काय रणनीती आखली आहेस या मॅच साठी? आणि क्षेत्ररक्षण करत असताना समोरची बॅटिंग टीमला किती धावांपर्यंत अडवण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी 70 ते 75 धावांपर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. आणि समोरच्या टीममध्ये फरदीन आणि आदित्य परत अनिकेत असल्यामुळे थोडं टफ मॅचेस होणार आहे. त्यामुळे फुल एफर्ट्स लावून खेळावे लागणार. तर खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. रोहित, फरदीन, टॉस अगर जीतते तो तुम्हारा डिसीजन क्या होता? और लोकल क्रिकेट खेलने का, अपने एरिया का क्रिकेट खेलने का एक अलग मजा होता है. और एक सीजन हम जीत चुके हैं, मतलब शिवडी मुंबईकर की जो टीम है शिवा भाऊ की, तो पहला सीजन जो था वो बहुत ही शानदार तरीके से जीत हासिल की थी. तो आज क्या तैयारी के साथ आए हो और क्या कहना चाहोगे अपने साथीदार खिलाड़ियों को और ऑर्गेनाइजिंग कमेटी के बारे में 2 शब्द? नहीं, कुछ नहीं कहना चाहूँगा क्योंकि सारे प्लेयर्स ऑलमोस्ट ये टूर्नामेंट्स ये सब के लिए खेल चुके हैं और विधानसभा में जो अपना रेगुलर टूर्नामेंट्स होता है वो खेलते हैं. मतलब मेरे को छोड़ के सारे प्लेयर्स ही खेलते हैं. और मैं लास्ट ईयर ये टूर्नामेंट नहीं खेला था तो काफ़ी मिस कर रहा था. एरिया का क्रिकेट होता है. बाहर कितना भी क्रिकेट खेलो लेकिन एरिया का क्रिकेट वो अपनी पब्लिक को इंसान मिस ही करता है. तो वही हो रहा था. अब तो बहुत एक्साइटेड हूँ कि आज 1-2 साल बाद वापस खेल रहा हूँ. और विक्रांत भाई की टीम है श्रीजा 11. रोहित कैप्टन है. टॉस उन्होंने जीता है. पहले फील्डिंग करने का डिसीजन लिया. बैटिंग करते हुए पहले 6 ओवर में कितने रन बनाने का टारगेट सेट रखने का इरादा होगा? नहीं, टारगेट ऐसा कुछ सेट नहीं है क्योंकि यहाँ पे मुझे लगता है कोई भी टारगेट ऐसा आप डिफेंड नहीं कर सकते हो. कोई भी टारगेट बड़ा नहीं है और कोई भी टारगेट छोटा नहीं है. तो जितना रन्स होएगा उतना रन्स करने की कोशिश करेंगे. जिसके भी बैट पे अच्छा बॉल लगेगा
उसको बोलते रहेंगे कि 6 ओवर का मैच है, जितना ज़्यादा बॉल खेलेंगे वो अच्छा खेलें। सो ज्यादा वक्त यहाँ पर जाया नहीं करेंगे। विश यू वेरी ऑल द बेस्ट ये मैच के लिए, बहुत सारी शुभकामनाएं हैं आपकी और आपकी टीम के लिए। और जसे जसं आपण पाहिलं की फरदीन काझी या ठिकाणी मात्र होते आणि रोहित माने श्रीजा 11 लालबाग विक्रांत कोहली यांचं संघटन आणि फेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय मॅच क्रमांक 4 साठी स्वीकारलाय। तत्पूर्वी मात्र प्रेझेंटेशन बॉक्स मधून टॉस पूर्ण झाल्यानंतर मी तेच थांबतो आणि जशी मात्र दुसऱ्या डावाला सुरुवात होईल पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मधून माझे सहकारी समालोचक मित्र अभिषेक पाटील आपल्यासोबत जॉईन होतील। थँक्यू, ओव्हर टू यू। धन्यवाद डीजी मास्टर। डावाला आता सुरुवात होईल। 36 बॉल आणि 36 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 85 धावा करायचे आहेत। श्री दत्त कृपा आणि टीम चिंतामणी 11 वीर वॉरियर्स संघ मालकांनी आयकॉन खेळाडू कॅप्टन आपण नोंद घ्यायची आहे। आजच्या दिवसातील शेवटचा सामना होईल, आपण याची नोंद घ्यायची आहे। आपण मैदानामध्ये उपस्थित राहा आणि पुन्हा एकदा जातोय दुसऱ्या डावाच्या दिशेने, कारण 36 बॉल आणि 36 बॉल मध्ये धावा करायचे जिंकण्यासाठी 85 नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंड आपल्याला पाहायला मिळतोय आदित्य गायकवाड आणि स्वराज परब षटक क्रमांक 1 पराग पवार आयकॉन खेळाडू आहे। आदित्य गायकवाड आणि स्वराज परब ही जोडी आपल्याला पाहायला मिळते। लेट्स प्ले गेम ऑन। तर मॅचला आता सुरुवात, या डावाला आता सुरुवात। 36 मध्ये करायचे 85 धावा। पराग पवार आयकॉन खेळाडू आहे टीम मातृछाया। परागचा पहिला बॉल प्रचंड वेगातला पाहायला मिळतोय। मिड ऑन मध्ये आपण पाहिलं तर यश चौरसिया चांगली फिल्डिंग, एक धाव कंप्लीट केली आहे। पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय पराग पवारचं। लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानामध्ये पाहायला मिळते। एक उजव्या हाताचा फलंदाज आहे स्वराज परब आणि त्याच्या जोडीला आदित्य गायकवाड डावकुऱ्या हाताचा फलंदाज। 85 धावांचं टार्गेट सेट केले पहिल्या डावामध्ये, पूर्ण करायचे ते टार्गेट। एक धाव आता धावफलकावर पाहायला मिळते। पराग पवारला आपण पाहतोय षटक क्रमांक 1 हाताळत असताना। ज्यावेळेला चेंडूला सन्मान दिलाय, हलक्यात आणि ढकलला बॉलला मयुरेश यादव एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग, एक धाव कंप्लीट केली आहे। धाव संख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावर 2 या आकड्यावर। 2 धावा धाव फलकावर। संत गतीने सुरुवात केली जाते, कारण द बेस्ट बॉयज या संघाला देखील ठाऊक आहे 85 धावा करायचे आहेत पूर्ण 36 बॉल मध्ये, होऊ शकतात या धावा या मॅच मध्ये। सेन्सिबल क्रिकेटची गरज आहे या मॅच मध्ये द बेस्ट बॉयज या संघाकडून, परंतु पराग पवारच्या समोर आणि हा बॉल
आदित्य गायकवाडच्या बॅट मधून निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 6. आलाय षटकार. आदित्य गायकवाड यासाठी ओळखला जातो हा खेळाडू. ताकद आहे या खेळाडूकडे. चांगला खेळाडू आहे आदित्य गायकवाड. बॅट फ्रॉम लालबाग. 8 धावा आता धाव फलकावर. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर सुरुवात चांगली झाली आहे द बेस्ट बॉयज या संघाची. आणखीन एक. वा 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 आदित्य वा. बॉल निघून जातोय दूर. 6 धावांसाठी सिक्सर. रोहित आपण देखील या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्याकडे त्वरितच जमा करायची विनंती असेल. रोहित माने श्रीजय 11 लालबाग. दोन षटकार आलेत आदित्यच्या बॅट मधून. ओहो हो प्रचंड वेगातला बॉल. पराग पवार कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो हा खेळाडू. चौदा धावा धाव फलकावर झालेत. 85 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. ओ प्रचंड वेगातला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. पंचांकडे लाऊड अपील. अपील पंचांनी फेटाळली आहे. नॉट आउट. कमबॅक केले पराग पवारने ऍक्शन रिप्ले मध्ये. हा प्रचंड वेगातला फुलर लेनचा बॉल होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय वाईट यॉर्कर चेंडू बरोबर टप्प्यावर आणि हा डॉट बॉल. म्हणजेच काय पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा धाव फलकावर झाल्यात. चांगली सुरुवात आदित्य गायकवाडने करून दिली आहे. 30 बॉल मध्ये आता करायचे धावा 71. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केला जातोय मातृच्या टीम कडून. संदेश कुंभार इम्पॅक्ट प्लेअर या मॅच मध्ये. चांगला गोलंदाज आहे संदेश कुंभार. बाबा या नावाने ओळखला जाणारा खेळाडू. मॅन फ्रॉम खरी रोड. चांगली गोलंदाजी सातत्याने करत असतो संदेश कुंभार. जेव्हा जेव्हा संघाला गरज असते तेव्हा हा संदेश कुंभार संघासाठी धावून येत असतो आणि आता देखील धावूनच आल्या टीम मातृच्या संघासाठी. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केला जातोय. धावा झाल्या 14. बिनगडी बाद. चांगली सुरुवात द बेस्ट बॉयज या संघाची. षटक क्रमांक 2च्या खेळाला सुरुवात होईल. नवीन गोलंदाजाला आता आमंत्रित केलं जाईल. राहुल म्हणजेच रैना. चांगली फलंदाजी राहुलने पहिल्या डावामध्ये केली होती. संघाला गरज असताना आता गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. 85 धावांचं टार्गेट सेट केलंय पहिल्या डावामध्ये. करंट रन रेट 14च आहे. 30 बॉल मध्ये धावा करायचे 71. 30 बॉल 71 रन्स टू विन. खूप मेहनत टीम टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण टेक्निकल टीम आणि आमचे कॅमेरामॅन घेतात. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 या क्रीडा स्पर्धेमध्ये. श्रेयस तिवारी अगदी स्कोरर म्हणून आणि कॅमेरामॅन म्हणून देखील एकाच वेळेला 2 भूमिका पार पाडत असताना पाहायला मिळतात. हा व्हाईट बॉल असणार आहे. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली धाव फलकावर 15. चांगला बॉल चांगल्या टप्प्यावर. बॉलला हलक्या हाताने ढकललं. मिड विकेट रिजन मधून आपण पाहिलं तर पराग पवार बॉल पर्यंत पोहोचलेत. 1 धाव कंप्लीट केली आहे आणि धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची आता 16 या आकड्यावर 16. दुसरं षटक प्रगती पथावर आहे.
शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये एक फिल्डर आहे, बॅकवर्ड शॉर्टलेट मध्ये एक फिल्डर आहे, फाईन लेग ला एक फिल्डर आहे, थर्ड बँड ला एक फिल्डर आहे. विकेट किपर बनून आपण पाहिलं तर श्रेयस मारणे आहे. फिल्डिंग पोझिशन सातत्याने चेंजेस केले जात आहेत, कारण लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानामध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. एक डावकुऱ्या हाताचा फलंदाज आहे, एक उजव्या हाताचा फलंदाज आहे. आदित्य गायकवाडची बॅट बोलली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये त्याच्या बॅटमधून धावा आल्या, तो बॅटिंग करतोय 13 धावांवर, 16 धावा धाव फलकावर. प्रचंड वेगातला चांगला बॉल, फिल्डर आहेत मिड ऑफला, रन मिळणार नाहीये, डॉट बॉल. मी मगाचीच उल्लेख केला होता, फिल्डिंग पोझिशन सातत्याने चेंज केली जाते. त्याचं कारण म्हणजे हेच होतं, कारण टाऊक होतं. पांडुरंग आपण पाहतोय मिड ऑफ मध्ये चांगली फिल्डिंग त्याने केली, डॉट बॉल आलाय आणि अशाच बॉलची आता गरज असणार आहे टीम मातृच्या या संघाला, कारण 85 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट बॉल बरोबर टप्प्यावर, संधी आहे, संधी आहे आणि वा 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 पराग वा, काय झेल टिपलाय नेत्र दीपक. अविस्मरणीय हा क्षण प्रत्येक क्रिकेट रसिकासाठी. ऍक्शन रिप्ले tenniscricket.in माध्यमातून ही सर्व क्षणचित्रे टिपली गेली आहेत. एका हातामध्ये पडला, लोळला, मातीने माकला, परंतु झेल त्याने टिपला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय रैनाचा हा बॉल कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला उडवण्याचा प्रयत्न. आदित्य गायकवाडने स्लो मोशन मध्ये एका हातामध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न, बॉल त्याच्या हातातून निसटला आणि त्यानंतर दुसऱ्या अटेम्प्टला बरोबर झेल त्याने टिपला बाउंड्री लाईनवर आणि हा अविस्मरणीय झेल आहे. पराग पवारचं कौतुक करावं लागेल, आयकॉन खेळाडू म्हणून त्याची संधी आणि संधीचं सोनं करत असताना हा खेळाडू पाहायला मिळतोय. आदित्य गायकवाड बॅक टू द पॅव्हिलियन, विकेट, मॅच ऑन. यस चव्हाण नवीन बॅटर मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम बेस्ट वसाहत परळ, हा देखील एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे, विस्फोटक फलंदाज आहे, म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तो यस चव्हाण आता बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय. या कॅचने पूर्ण मॅचचं गणितच बदलून गेलं, कारण परागला देखील ठाऊक होतं किती महत्वाचा झेल, कारण परागच्याच विरुद्ध पहिल्या ओव्हरमध्ये आदित्य गायकवाडच्या बॅट मधून धावा आल्या होत्या आणि त्यानंतर या ओव्हरमध्ये त्याने तो नेत्र दीपक अविस्मरणीय झेल टिपला आणि आदित्य गायकवाडची खेळी संपुष्टात आली. पराग पवार नवीन फलंदाज यश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय. धावा झाल्यात 16, 1.3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. ओव्हर नंबर 2 मधील कमबॅक करून दिले राहुल रैनाने या टीम मातृछायाला, कारण ते करणं देखील गरजेचं आहे. विकेट महत्वाचा होता, त्याला देखील ठाऊक होतं. हो, यश चव्हाणसाठी पुढचा चेंडू, काय बॉलिंग करत असताना पाहायला मिळतोय. ऑलराऊंडर परफॉर्मन्स या मॅच मध्ये राहुल रैनाच्या माध्यमातून दिला जातोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय थोडासा बाहेर कट करण्याचा प्रयत्न केला होता. आता राहुलने यशच्या विरुद्ध गोलंदाजी करत असताना, उजव्या हाताचा फलंदाज आहे, राईट हँडर बॅटर, नवीन फलंदाज आणि त्याच्या विरुद्ध अशा पद्धतीची गोलंदाजी, चांगल्या दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत केली आहे राहुल रैनाने. मॅच मध्ये पूर्ण कमबॅक करून दिले, पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक केलं टीम मातृछायाने. धावा झाल्यात 16, 1 गडी बाद. हा बॉल आता सोडून दिलाय, फुल लेनचा बॉल होता, वाईट ऑर्कर बॉल हाताळण्याचा प्रयत्न, वाईट बॉल पंच आता घोषित करतायत. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या एकीने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले धाव फलकावर 17 या आकड्यावर. 1 गडी माघारी परतलाय. स्वराज परब जो सलामीवीर फलंदाज आहे, तो मात्र आता नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. आयकॉन खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. द बेस्ट बॉईज या संघाकडून आणि त्याच्या विरुद्ध बाजूला जर आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडला यश चव्हाण जो नवीन फलंदाज आहे. 85 धावा करायचे, टार्गेट सेट केलंय. मॅच ऑन, मॅच ऑन. ज्यावेळेला चांगला स्ट्रोक आणि हा बॉल निघून जातोय 6 धावांसाठी. यश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये, बॉल बाहेर, षटकार. धन्यवाद, धन्यवाद. 23 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. द बेस्ट बॉईज 85 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. राहुलचं कौतुक करावं लागेल, आतापर्यंत 9 धावा त्याने खर्च केलेत, विकेट देखील मिळवली आहे. हो, या बॉलवर काय घडणार आहे, या बॉलवरती गेला आपण पाहिलं तर आता चांगला बॉल, प्रचंड वेगातला चेंडू आणि आता या ओव्हरचा खेळ देखील समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 23, 1 गडी बाद. आता मॅचचं समीकरण पूर्ण बदलले. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 24 बॉल मध्ये धावा करायचे आहेत.
24 बॉल 62 धावांची गरज असणार आहे इथून पुढे या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. द बेस्ट बॉयज या संघाला नवीन गोलंदाज पराग पवार स्वतः हे तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला. आयकॉन खेळाडू दुसऱ्या ओव्हर मध्ये अविश्वसनीय, अप्रतिम, सुरेख, नेत्र दीपक कॅच या पराग पवारने टिपल्यानंतर तो जल्लोष साजरा केला गेला. आणि प्रेक्षकांना, सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, रेलिंगवर जोर देऊ नका मित्रांनो प्लीज. धन्यवाद धन्यवाद. सगळ्या प्रेक्षकांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे, कारण प्रेक्षक आहेत म्हणून क्रिकेट जिवंत आहे. प्रेक्षकांचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळतोय. क्रिकेटचा महासंग्राम रंगलाय. लालबाग, काळा चौकी, करी रोड, प्रत्येक विभागातून, प्रत्येक शिवडीतून, प्रत्येक मुंबईतून आज मात्र क्रिकेटच्या प्रेमापोटी ही लीग पाहण्यासाठी, आवडता खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी प्रत्येक क्रीडा रसिक या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्या क्रीडा रसिकांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. पराग पवार षटक क्रमांक 3, 24 मध्ये करायचे 62 धावा. पहिला बॉल स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटर आहे स्वराज परब. पहिलाच बॉल लेटकट खेळण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न करतोय फिल्डर. थर्ड मॅनला चांगली फिल्डिंग, परंतु बॉल आता निघून गेलाय 4 धावांसाठी. चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. चांगला प्रयत्न केला होता बॉलला अडवण्याचा, पायाने बॉलला अडवण्याचा प्रयत्न. शेवटच्या षणाला तो प्रयत्न चुकला आणि बॉल मात्र फरार झाला सीमारेषा पार. 4 धावा, 27 आता धाव फलकावर. 27 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. द बेस्ट बॉयज पहिल्याच बॉलवर चौकार आला. नशिबाचा चौकारच म्हणावा लागेल. वेगातला बॉल होता, स्क्वेअर लेगची दिशा निवडली, एक टप्पा घेत हा बॉल देखील आता निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे मास्टर. 2 बॉलवर 2 चौकार आले स्वराज परबच्या बॅट मधून. गोलंदाजावर दडपण दबाव निर्माण झाला असणार आहे, कारण हा सामना महत्वाचा आहे. 31 धावा आता धाव फलकावर. 31 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. टीम द बेस्ट बॉयज चांगली सुरुवात करून दिली होती. बॅट मधून धावा आल्या होत्या आदित्य गायकवाडच्या, तो माघारी परतल्यानंतर आता स्वराजच्या बॅट मधून धावा येते. चेंडूला सन्मान दिलाय. सेन्सिबल क्रिकेटचा नजराणा तुम्हाला पाहायला मिळते. यश चौरसिया काय फिल्डिंग केली आहे, चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली धाव फलकावर टीमची आता 32. 32 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 32 धावा धाव फलकावर. सगळ्या क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 12 संघ, 12 संघांचे 12 संघ मालक, आणि याच 12 संघ मालकांचं लक्ष एकच आहे. जो चषक आहे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक, तो चषक आम्हाला जिंकायचा आहे. त्या चषकावरती आम्हाला आमच्या संघाचं नाव सुवर्ण अक्षरात कोरण्याचा प्रयत्न प्रत्येक संघ मालक करतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. यावेळेला मोठा फटका, उंची जास्त आहे आणि लांबी 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 देखील गाठली आहे. मिळणारा धावा 6. यशच्या बॅट मधून उत्तुंग, आसमानी, गगनचुंबी षटकार. धन्यवाद. मी मगाशीच उल्लेख केला होता या खेळाडूचा, रिषभ चव्हाण त्याचा भाऊ, आणि त्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवत त्याच्या खांद्याला खांदा लावून बेस्ट वसाहत परळ या संघासाठी कित्येक वर्ष या दोघांनी क्रिकेट गाजवलंय. आता मात्र यश चव्हाण बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल, चांगला बॉल, चांगला चेंडू. डीप मध्ये फिल्डर आहे आणि त्याच्याकडून देखील चूक, त्याच्याकडून देखील चूक आणि बॉल फरार. मिळणारा धावा 4. आलाय चौकार. धन्यवाद. अशा चुका सुधाराव्या लागतील या मॅच मध्ये. कमबॅक करावं लागेल टीम मातृछायाला. आता धावा झाल्या धाव फलकावर टीमच्या 42. 42 धावा धाव फलकावर. 1 गडी माघारी परतलाय. महागडे षटक या मॅच मधील पराग पवारचं, कारण आतापर्यंत 3 चौकार 1 षटकार या ओव्हर मध्ये खर्च केलेत. पराग पवारने चांगली बॅटिंग करतोय. यश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल फुल लेनचा होता. चेंडूला सन्मान दिला, हलक्या त्याने बॉलला ढकललं. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आणि चांगलं बॅकअप विश्वंभरने दिले. 1 धाव कंप्लीट केली आहे. म्हणजेच काय, 3 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 43. 1 गडी बाद. मॅचचं समीकरण बदलतंय, कारण 18 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 18 बॉल मध्ये धावा करायच्या 42.
चला धन्यवाद. चला स्पीडअप घ्या. सगळ्या खेळाडूंना विनंती आहे. 18 बॉल मध्ये धावा करायचे. 42 धावा झाले. 43 एक गडी माघारी परतले. 85 धावांचं टार्गेट सेट केले पहिल्या डावामध्ये. चला टीम मीटिंग घेऊ नका. टीम मातृछाया विनंती असेल वेळेवर देखील लक्ष द्या अथवा आपणास पेनल्टीला सामोरं जावं लागेल. पराग पवार आपण नोंद घ्यायची. 18 बॉल मध्ये धावा करायचे. 42. सामना आता रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. बबलू मारणे म्हणजे श्रेयस मारणे मैदानामध्ये येताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी तो सज्ज झाला. 18 बॉल मध्ये धावा करायचे. 42. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, स्लोअर वन, उलटा ही खासियत राहिली आहे बबलू मारण्याची. चांगला गोलंदाज आहे. अठरा मध्ये करायचे 42. धावा झाल्या 43. एक गडी माघारी परतलाय. इथून पुढे मॅच बनवू शकते. मॅच मध्ये कमबॅक महत्वाचे आहे आणि ते कमबॅक करण्यासाठी हेच षटक देखील महत्वाचं असणार आहे बबलू मारनेचं. बबलूचा पहिला बॉल स्क्वेअर लेगची दिशा निवडली यशने. वाह चांगली फिल्डिंग. पायाने का होईना बॉल अडवलाय. एकच जाऊ मिळणार आहे. पहा प्रयत्न करणं गरजेचं आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय स्क्वेअर लेगची दिशा निवडली होती. शेवटच्या क्षणाला पायाने बॉल अडवलाय. उमेश गाडे चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचले धाव फलकावर टीमची 44. 44 धावा धाव फलकावर झाले आहेत. 17 मध्ये करायचे 41. बबलू मारण्याचं महत्वाचं षटक आहे. 85 धावांचं टार्गेट. पहिल्या डावामध्ये बॅटिंग केली राहुलने. रैना आणि त्यानंतर आता गोलंदाजी. हो हो चांगला बॉल फुल टॉस होता आणि या फुल टॉस बॉलला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळणाऱ्या धावा 4. चौकार. धन्यवाद धन्यवाद. 48. 48 धावा धाव फलकावर. 85 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 16 मध्ये करायचे 37. फुल टॉस आणि या बॉलवर आता संधी. नक्की काय घडलंय मैदानामध्ये प्रेक्षकांना देखील कळलं नाहीये. थर्ड अंपायरची मदत मागितली ऑनफिल्ड अंपायरने. त्याची आता पडताळणी केली जाईल. सर सूर्यकांत अडाव त्याची आता पडताळणी करतील. येस बॉल झाडाला आदळला होता. म्हणजेच काही षटकार आणि मयुरेश यादवचं देखील कौतुक करावं लागेल. त्याने लगेचच सांगितलं की बॉल झाडाला आदळलाय. खेळाडू वृत्ती त्याने दाखवली. यावेळेला आता संधी आहे परंतु बॉल निघून जातोय. 6 धावांसाठी स्वराजच्या बॅट मधून षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. 2 षटकार आलेत. आता स्वराजच्या बॅट मधून धावा झाल्यात 60. 85 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. चांगला बॉल. वा चांगली फिल्डिंग केली आहे थर्ड मॅनला. आणि या बॉल वरती आता आपण पाहिलं तर बाईकची 1 धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बबलूचा हा बॉल
लेग ब्रेक पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र विकेट किपर कडून थोडीशी चूक झाली आणि त्यानंतर मात्र थर्ड मॅनला चांगली फिल्डिंग. एक धाव मिळणार आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचली धाव फलकावर टीमची 61. 61 धावा धाव फलकावर. 13 मध्ये करायचे अजून 24. संपूर्ण काळ चौकी आणि हे काळ चौकीचं ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदान, हे मैदान संपूर्ण भगवमय झालं आणि यावेळेला आणखीन एक यश चव्हाणच्या बॅट मधून आसमानी टोला, गगनचुंबी षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. बॅटचा स्विंग प्रॉपर, टायमिंग प्रॉपर आणि बॉलने केली हवाई सफर. ऍक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट डॉट इनचं हे क्लीन नीट आणि डेड असं प्रक्षेपण. या ओव्हर मध्ये धावा आल्या म्हणजेच काय, आता धावा झाल्यात 67 जिंकण्यासाठी. 12 बॉल मध्ये धावा करायच्यात 18. यश चव्हाणची बॅट बोलली. 8 बॉल मध्ये 24 धावांवर तो बॅटिंग करतोय. 9 बॉल मध्ये 27 धावांवर स्वराज परत बॅटिंग करतोय. चांगल्या खेळ आतापर्यंत केलं या दोन्ही फलंदाजांनी, कारण आदित्य गायकवाडने सुरुवात चांगली करून दिली होती आणि त्यानंतर मात्र या दोन्ही फलंदाजांनी संघाचा डाव सांभाळला. नवीन गोलंदाज राहुल रैना षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी तो सज्ज झालाय. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या 18. $67 on a board, loss of 1 wicket. राहुलचा पहिला बॉल स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहिलं तर फिल्डर आणि त्याच्याकडून देखील चूक झाली आहे. विश्वंभर कडून चूक. बॉल निघून गेलाय 4 धावांसाठी. चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. हे मगाशीच उल्लेख केला होता, अशा चुका सुधाराव्या लागतील या मॅच मध्ये. चौकार आलाय, धावा झाल्या धाव फलकावर 71. यावेळेला चांगला बॉल, मिनी हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केलाय. 1 धाव कंप्लीट केली एकाच धावेवर. आता समाधान मानावं लागेल. रोहित माने आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ या. रोहित माने. यावेळेला संधी आहे, बॉल हवेत आहे. संधी आणि यस झेल टिपलाय. विकेट. यस चव्हाण OUT आउट. $72 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. आता मॅचचं समीकरण बदललंय. 9 बॉलचा खेळ शिल्लक आणि 9 बॉल मध्ये धावा करायचे 13. नवीन फलंदाज दर्शन शुक्ला. यश चव्हाणने त्याचं काम केलंय, कारण या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 9 बॉल मध्ये 24 धावा त्याने केल्या. संघाला गरज असताना त्याच्या बॅट मधून धावा आल्या आणि त्यानंतर आता नवीन फलंदाज दर्शन शुक्ला. राहुलने आतापर्यंत 2 विकेट्स मिळवून दिल्या टीम मातृछायाला. 14 धावा त्याने खर्च केल्यात आतापर्यंत. 9 चेंडू हाताळत असताना चांगला खेळ राहुल रैनाने या मॅच मध्ये केलाय. कौतुक त्याचं देखील करावं लागेल, कारण संघाला गरज असताना पहिल्या डावामध्ये त्याने बॅटिंग केली. आता संघाला गरज आहे तो गोलंदाजी करतोय. 72 धावा धाव फलकावर झाले. 2 गडी माघारी परतलाय. कमबॅक होऊ शकते इथून पुढे या मॅच मध्ये पुन्हा एकदा. हे 3 बॉल महत्वाचे असतील या मॅच मध्ये. रैना 72 ऑन बोर्ड. दर्शन नवीन फलंदाज आहे.
चांगला बॉल, चेंडूला सन्मान दिले, हलक्या त्याने बॉलला ढकललं. यस चौरेसिया लॉंग ऑफ मध्ये फिल्डिंग चांगली केली आहे. एक धाव कंप्लीट. एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 73 ऑन बोर्ड. 8 बॉल मध्ये आता धावा करायच्या 12. हे 2 बॉल महत्वाचे असतील या मॅच मधील. स्वराज परब स्ट्रायकिंग एंडला आहे. ही जमेची बाब असेल टीम द बेस्ट बॉईज या संघासाठी, कारण त्याच्या बॅट मधून धावा आलेत. यावेळेला हेलिकॉप्टर आणि संधी आता देखील होती, परंतु हा बॉल निघून गेलाय. 6 धावांसाठी षटकार. मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. स्वराज परब बॉलला खोदून काढले आणि बरोबर पाठवलं 6 धावांसाठी स्वराजने. त्याच्या बॅट मधून षटकार. धावा झाल्यात 79. आणि हा बॉल आता शोधून आणावा लागेल. एवढ्या दूर मारलाय. 6 सिक्सर. म्हणजेच काय, आता हा सामना देखील जिंकलाय टीम द बेस्ट बॉईज या संघाने. अभिनंदन हळक टीम. मातृछाया पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. तर या मॅचचा हिरो ठरलाय ज्या खेळाडूने या मॅच मध्ये बनवले 44 धावा. आयकॉन खेळाडू स्वराज परब मॅन ऑफ द मॅच. आणि हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी विनंती असेल स्वराज परब बंटी स्वप्नील परब बंटी आपण या. स्वप्नील परब यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो. आणि स्वराज परब आपण देखील या. हा हँडशेक करून या. तोपर्यंत मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेतला जाईल. सामनावीर या मॅच मध्ये चांगला खेळ केलाय स्वराज परबने.